नमस्कार। हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत। शेंगदाणे भाजून घेतले आहेत। आता वांग्याची देठ काढणार आहेत। देठ थोडीशीच काढणार आहे आणि 2 चिरा मारून घेणार आहे। असे आता ही वांगी सगळी अशी चिरा मारून पाण्यामध्ये टाकायची आहेत, नाहीतर ती काळी पडतील। आता शेंगदाण्यामध्ये मी 3 मिरची टाकत आहे। 3 हिरवी मिरची टाकली आहे। आता भाजून घेऊया। आता हा पूर्ण 1 गड्डा हा लसूण आहे, तो सोलून घेतलाय। 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर। असे मिक्सरला आपण जाडसर फिरवून घ्यायचे आहे। आता ह्याच्यामध्ये मिक्सरला लावताना थोडेसे मीठ चवीनुसार टाकायचं आहे। आता हे वाटून झाले आहे। आता हे वांग्यामध्ये आपण भरून घेऊया। पूर्ण देठापर्यंत भरून घ्यायचे आहे। हे बघा, हे असे ह्याच्यामध्ये मी बेसनाचा उपयोग नाही केलाय, कारण ह्याच्यात बेसनाचा उपयोग नाही करत। कोणी कोणी बेसनाचा उपयोग करतात, पण ह्या गावरान वांग्याला फक्त शेंगदाण्याची चव असते। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। आता मी थोडेसे हिंग टाकून घेते, कारण शेंगदाण्याने कोणाला पोटाचा त्रास असेल तर बाधू शकतो। आता अर्धा चमचा मी लाल तिखट टाकला आहे। आता ही वांगी ह्याच्यामध्ये आपण सोडून घ्यायची आहेत आणि चांगले परतवून घ्यायचे आहेत। म्हणजे एक 5 मिनिटं तरी परतवून घ्यायची असेच तेलामध्ये। हे बघा, आता जो आपला मसाला होता थोडासा तो टाकला आहे, कारण लसणाचा कच्चा वास पण गेला पाहिजे, म्हणून आपण असेच परतवून घेणार आहोत। आता मिक्सरमध्ये थोडेसे वाटण राहिले होते, त्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून मी ते एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे। हे बघा, आता ही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता एवढ्याशाच ह्याच्यावरती झाकण झाकून हे शिजून द्यायचं आहे 10 मिनिटं। बस, आता मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही। हे बघा, आपली खारी वांगी, भरली वांगी तयार आहेत। तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।